नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण जी काही शिक्षण सेवकांचं आयुष्य कसं आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. मी पण एक शिक्षण सेवकच आहे. तर माझं आयुष्य शाळेमध्ये कसं आहे, माझं रुटीन कसं आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर ज्यावेळेस म्हणजे बरेच असे शिक्षण सेवक आहेत किंवा बरेच TIT धारक आहेत आणि TET धारक आहेत जे की म्हणजे शिक्षक होण्याचं स्वप्न बघत आहेत. आमची भरती ही 2024ला झाली. त्यानंतर आता शिक्षक भरतीची वाट बघणाऱ्या अभियोग्यता धारकांसाठी DED BED TIT धारकांसाठी हे माझा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओचे 2-3 पार्ट होतील, तर नक्की शेवटपर्यंत बघा. अतिशय आयुष्यात आपल्याला ज्यावेळेस नोकरी नसते त्यावेळेस काय वाटतं की आपल्याला नोकरी हवी होती, तर बघा आयुष्य बदलून जातं एका क्षणामध्ये. जेव्हा आपला आनंद गगनात मावत नाही, तर आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठ्या कुठेतरी पदावर आता लागलेलो आहोत. पण आपल्याला काय काय कामं करावे लागतात याचं जरा मी तुम्हाला याविषयी चर्चा करणार आहे. बऱ्याच जणांचं असं मत आहे की लागू देत कुठेही नोकरी, कोणत्याही जिल्ह्यात लागू देत, असं महिलांचंही म्हणजे महिलांचंही असं मत आहे की आपल्याला कुठेही नोकरी लागली तरी करायची तयारी महिलांनी आता दाखवलेली आहे. पण ज्या महिला ज्यांची मुलं आता 10 ते 12 वर्षाचे असेल त्यांना काही वाटणार नाही, कारण ते मुलं हे स्वतःचं काम स्वतः करू शकतात, स्वतः आंघोळ करू शकतात, स्वतः सगळे कामं करतात आणि कुणाच्याही सोबत ते आजी बाबा असतील, वडील असतील यांच्यासोबत राहायला त्यांची तयारी असते. म्हणजे एक म्हणजे महिलांना दूरवर नंबर लागला तुमच्या जिल्ह्यापासून तर काय अडचणी येतात हे आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. बऱ्याच शाळा ह्या एक शिक्षके आहेत, 0 शिक्षके आहेत. अशाही काही बऱ्याच शाळा आहेत की तिथे एक शिक्षक आहे किंवा एक शिक्षक म्हणजे 2 शिक्षके आहेत, 1 शिक्षके आहे, 0 शिक्षके आहेत. अशा बऱ्याच शाळा आहेत आणि तिथे महिलांना म्हणजे मी जेव्हा रुजू झाली तेव्हा आमच्या शाळेवर 0 शिक्षकी शाळा होती आणि त्यावर आम्ही 2 शिक्षण सेवक महिला हे रुजू झालेलं आहोत. तर अडचणी अशा येतात की मुख्याध्यापक पद ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपल्याला अनुभव काहीच नसतो किंवा मला काही अनुभव नव्हता. तर माणूस अनुभवातून शिकत जातो. अशा ठिकाणी दुर्गम भाग, डोंगराळ भाग, त्यानंतर कधी न पाहिलेले अनुभवी व्यक्ती, पालक, कमिटी मेंबर यांच्याशी फेस करावं लागतं. आपल्याला याआधी जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त केंद्रप्रमुखांशी संपर्क, मुख्याध्यापकांशी संपर्क हे असं वाटतं. पण शाळेचे जे काही कामं आहेत म्हणजे ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, ते सगळे मुख्याध्यापकांना पार पाडावे लागतात. अतिशय शाळा उघडण्यापासून ते शाळा बंद करेपर्यंत अतिशय स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे इथपासून तर झाडू मारणे इथपर्यंतचे सगळे कामं हे शिक्षकांना करावे लागतात, मुख्याध्यापकांना करावे लागतात. आणि मुख्याध्यापकांना प्रत्येकच गोष्टीला जरी आपलं मानधन 16,000 आहे तरी काहीतरी कारणास्तव पैसे हे द्यावेच लागतात. सिलेंडर संपला असेल, पोषण आहारात काही गोष्टी कमी पडल्या असतील, तेलाची पिशवी संपली असेल, तर अशा वेळेस स्वतःचाच खर्च म्हणजे स्वतः आपण पैसे भरावे लागतात मुख्याध्यापकांना. तर तशी मानसिक तयारी तुम्ही ठेवा. स्वतःचं 16,000 पगार असेल. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण एकही पैसा कमवत नाही किंवा आपल्याला आपलं फुकट काम होत आहे. पण असे बारीक सारीक बक्षीस असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, कागद असतील, झेरॉक्स असतील, यासाठी आपल्याला पैसे हे द्यावे लागतात. तर दुसऱ्यांदा अजून मी पुढचा जो काही अनुभव आहे शिक्षण सेवक कालावधीमधला तो तुमच्याशी पुढच्या भागात शेअर करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.